शिवजयंतीच्या पावन पर्वावर सामाजिक बांधिलकी जपत माजी नगरसेवक तथा शिवसेना ठाकरे गटाचे नवी मुंबई महानगर प्रमुख सोमनाथ वासकर आणि महिला शहर संघटक व माजी नगरसेविका कोमल वासकर यांच्या पुढाकाराने आणि शिवबा मित्र मंडळ सांडपाडा युवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवसेना शाखा सांडपाडा या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाअंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होत आहे। यावेळी शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे हे उपस्थित राहिले होते। त्यांच्या समवेत माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, माजी नगरसेविका कोमल वासकर, उपशहर प्रमुख सुनील गव्हाणे, साई सृष्टी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर राजपाल, सांडपाड्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। सोमनाथ वासकर यांचे वडील शिवसेना शाखेचे प्रमुख कैलासवासी चिंतामण वासकर यांच्या प्रेरणेतून गेल्या 40 वर्षापासून सांडपाडा गावामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने वासकर कुटुंबीय आणि सांडपाड्यातील नागरिक दरवर्षी एका उत्सवाप्रमाणेच शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करतात। आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। तब्बल 150हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले। यावेळी शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना सन्मानपत्र देत विशेष सत्कारही करण्यात आला। तर डॉक्टर राजपाल उसनाले यांचे साई सृष्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरामध्येही नागरिकांनी सहभाग घेत डोळ्याची तपासणी करून घेतली। यातील मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियाही केली जाणार आहे। त्याचबरोबर या सर्व शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत हेल्मेट भेट म्हणून देत सोमनाथ वासकर यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली। समाज क्षेत्राच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या सोमनाथ दाम्पत्याने याआधीही विविध आरोग्य, शिक्षण आणि जनकल्याणाच्या उपक्रमाला चालना दिली आहे। त्यांच्या या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना आरोग्य सेवा विनाशुल्क उपलब्ध होत आहे। तर सोमनाथ वासकर आणि कोमल वासकर यांच्या माध्यमातून आयोजित हे शिबिर नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे। त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा केली जात असून यापुढेही त्यांच्या माध्यमातून अशी सेवा सुरू राहावी अशा शुभेच्छा नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना दिल्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि महानगर प्रमुख सन्मान्य सोमनाथजी वासकर आणि आमच्या शहर संघटक कोमलताई वासकर यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी आता उद्या शिवजयंती तिथीप्रमाणे आहे आणि त्या तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत असताना लोकांना सेवा द्यावी, लोकांच्या आम्ही उपयोगी पडावं, मग खऱ्या अर्थाने ती शिवजयंती लोकाभिमुख होईल। जसं आज त्यांनी या ठिकाणी एक दिवस अगोदर हे रक्तदान शिबिर आणि नेत्रचिकित्सा शिबिर, त्यामध्ये मोतीबिंदू जर आढळला तर त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशनसुद्धा मोफत अशा प्रकारे करत असताना आणि पूर्ण बॉडीचं चेकअप हे एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जे काम सोमनाथ वासकर आणि कोमलताई वासकर करतायत, खरोखर याला परमेश्वर जो त्यांना न्याय देईल, भविष्य त्यांच्यासाठी खूप उज्ज्वल आहे। कारण काय, सर्वच लोकांना त्यांचा हेवा वाटतो की अशा प्रकारे एक समाजाची जाणीव ठेवून काम करणारी हे जोडपं आज समाजाला वाहून घेतलेलं आहे। म्हणून मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, उद्याच्या शिवजयंतीच्या निमित्तानं त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो। तुमच्या हातून अशीच ही माणसाची सेवा म्हणजे ईश्वर सेवा ही घडत राहू आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांचंही यांच्याकडे लक्ष आहे। पक्ष जाणीवपूर्वक लक्ष ठेवून भविष्यामध्ये त्यांना कसं चांगलं काय देता येईल तो पक्ष प्रयत्न करेल। माझा एक छोटासा प्रयत्न राहिला की त्यांना महानगर प्रमुख हे पद देण्यासाठी मी माननीय उद्धव साहेबांना विनंती केली आणि ते माननीय उद्धव साहेबांनी मान्य केलं, त्यांना अधिकृतपणे ते पद दिलेलं आहे। मी महानगर प्रमुख ह्या संपूर्ण शहराचेच प्रमुख आहेत ते, आणि कोमलताई या शहर संघटक आहेत। महिलांचे जी काही जबाबदारी ती त्यांच्यावर आहे। दोघेही आता त्यांच्या वार्डापुरते हे मर्यादित राहिले नसताना, सांडपाड्यासाठी मर्यादित नसताना ते नवी मुंबईसाठी, बेलापूरसाठी त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांना मर्यादा नाही। ते जितकं काम करतील, ज्या ठिकाणी काम करतील तिथे त्यांच्यासाठी मोकळी आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा।
खरं तर या शिवजन्मोत्सवाची प्रेरणा माझे वडील दिवंगत शिवसेना शाखा प्रमुख चिंतामण गणपत वासकर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली। त्यांनी 40 वर्षापूर्वी ह्यात असेपर्यंत हा शिवजयंती उत्सव त्यांनी साजरा केला। त्याच्या मृत्यूनंतर खऱ्या तर आम्ही 20 वर्षापूर्वी याची धुरा हाती घेतली आणि खऱ्या अर्थाने या शिवजयंती उत्सवाला एक ग्लॅमरस स्वरूप आणलं। दरवर्षी शिवजयंती उत्सव आम्ही मोठ्या उत्सवात साजरा करत असतो। शिवजयंती उत्सव उद्या जरी असला परंतु आज सामाजिक कार्य व्हावं या दृष्टीने आमची रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि आपण बघता या ठिकाणी मला वाटते शेकडोच्या संख्येने तरुण रक्तदानात सहभागी झाले। एका तासाभरात जवळपास 50चा आकडा आपण गाठलेला आहे। या रक्तदानाच्या माध्यमातून सानपाडा रहिवासी असतील किंवा नवी मुंबईतील ज्या रुग्णास अत्यावश्यकतेवेळी आपल्याला रक्ताची आवश्यकता असते त्यावेळी नवी मुंबई ब्लड बँकेच्या माध्यमातून आम्ही ते रक्त या रुग्णाला प्रोव्हाइड करत असतो आणि खऱ्या अर्थाने त्यांचे जीवनाचं रक्षण आम्ही या माध्यमातून करत असतो। आज या ठिकाणी आम्ही जे काही ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तरुण असतील सानपाड्याचे रहिवासी त्यांच्यासाठी नेत्र तपासणी शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आम्ही दरवर्षी या नेत्र शिबिराचे आयोजन करतो परंतु यावेळी त्याला एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे। आम्ही जर या शिबिरात जो कोणी रुग्ण ज्या रुग्णाला मोतीबिंदूचे निदान होईल त्या मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णाचा पूर्ण शस्त्रक्रिया आदरणीय डॉक्टर राजपाले उस्मानाबाद सर यांच्या साय सृष्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही विनामूल्य स्वरूपात करणार आहोत। त्यामुळे लोकांचा उत्साह अजून या ठिकाणी दिसून आला। आपण बघता सकाळपासून मोठी रीग या ठिकाणी आलेली आहे। जे शिवरायांची शिकवण आम्हाला आहे त्यांनी 18 पाकट जातींना या ठिकाणी घेऊन आपले स्वराज्याची स्थापना केली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, लोकांचं रक्षण केलं। त्याचं कुठंतरी एक उदात्त हेतूने आपण एक सामाजिक सेवा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून व्हावी हा म्हणून आमचा छोटेखानी प्रयत्न आहे। नक्कीच आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचा सानपाडा युवा सामाजिक संस्था असेल, शिवबा मित्र मंडळ असेल, याच्या माध्यमातून ही जे 40 वर्षाची अखंड परंपरा आम्ही आज अखंड ठेवलेली आहे याचा अभिमान आम्हाला आहे। आणि आज आमचे शिवाजी महाराज नुसते राजे नसून आमचे दैवत आहेत, दैवताचा उत्साह आणि हा तिथीप्रमाणे होत असल्यामुळे हा आमचा एक उत्साह आहे। त्यामध्ये सर्व आमचे रहिवासी सक्रिय सहभाग घेत असतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून आम्ही सानपाडा विभागात वर्षानुवर्ष विविध कार्यक्रम राबवत असतो। मग शिवजयंती उत्सव असेल, महिला हळदी कुंकू असेल, आत्ताच आमची नवी मुंबई महापालिकेचे विद्यार्थ्यांसाठी स्नेह संमेलन असेल किंवा आमच्या काही सहली असतील, त्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा झाली आमची। खरं तर तो एक उत्साह प्रत्येक वेळी आमच्यामध्ये होत असतो। जी शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि खऱ्या अर्थाने आमचे राजे, आमचे दैवत आणि आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे आजचा त्यांचा जन्मोत्सव आम्ही खऱ्या अर्थाने उत्साहाने साजरा करत असतो। त्यांनी बघितलं आपल्या माय भगिनींचं रक्षणासाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवराय मोगलांच्या काळात ज्या पद्धतीने झटले त्यावेळी त्यांचा तो प्रतिकार आणि सामना केला। त्यामुळेच आज आम्ही हिंदू म्हणून या ठिकाणी अभिमानाने जगत आहोत। शिवरायांचं छोटंसं उदाहरण म्हणजे ज्यावेळी शिवरायांवर कर्ज झालं, त्यांनी कर्ज स्वरूपात एका सावकाराकडून काही कर्ज घेतलं, त्यांनी गवताची काडी त्या सावकाराकडून घाण म्हणून ठेवली आणि जेव्हा कर्ज फेडायची परतफेड आली त्यावेळी ती गवताची काडीसुद्धा आपण ती परत स्वाभिमानाने घेतली का माझ्या रयतेच्या आणि माझ्या स्वराज्यातील गवताची काडी घाण राहू नये हा मोठेपणा शिवरायांनी त्यावेळी दाखवला। खऱ्या अर्थाने त्या आजच्या राजकारणात आणि समाजकारणात त्याची गरज आहे आणि हाच आदर्श घेऊन आज आमचे शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे। आज शिवाजी महाराजांची तिथीनुसार उद्या शिवजयंती आहे, परंतु एक दिवस अगोदर सगळं म्हणजे आम्हाला सगळं करता येईल। आपण महाराजांनी केलं त्यांची लेवल कोणीच क्रॉस करू शकत नाही, परंतु फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही प्रभागातील लोकांचं, प्रभागातील नाही पूर्ण सगळी कुठून यायचं तिथून आणा, आपण डोळ्याचं चेकअप मोतीबिंदू असेल तर फ्रीमध्ये त्यांना ते ऑपरेशन करून मिळेल यासाठी प्रयत्न केला। इव्हन रक्तदान शिबिर जी वर्षातून 2दा मुलं हौशीने आणि सध्या महाराजांबद्दलचा वाढलेला रिस्पेक्ट बघून मुलांनी खूप मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला आणि खूप मोठ्या संख्येने लोक आलेत। इव्हन डोळ्याचे प्रॉब्लेम्स खूप वाढलेत। सध्या आपण इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे TV, मोबाईल हे जास्त यूज होत असतं, तर डोळ्याचा नंबर वाढला आहे किंवा मोतीबिंदू वयस्कर लोकांसाठी म्हणजे प्रत्येक वयाच्या लोकांसाठी आम्हाला काय देता येईल थोडंफार त्याचा प्रयत्न आम्ही आज केलेला आहे। लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।